नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. धुळे महापालिका औरंगजेब पद्धतीनुसार मालमत्ता कर वसूल करत आहे. वसुलीच्या नावाखाली ढोल वाजवून धुळेकरांची बदनामी करण्याचे षड्यंत्र धुळे महानगरपालिका करत आहे. त्याच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या घरासमोर ढोल वाजवून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रक, माजी आमदार शरद पाटील, मावळती पाटील, जिल्हा प्रमुख मावळती पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. चौधरी उपस्थित होते. मधल्या काळामध्ये मालमत्ता कराची थकबाकी असल्यामुळे इथल्या आयुक्तांनी सामान्य नागरिकाच्या घरावर जाऊन ढोल बजाव आंदोलन केलं. मालमत्ता कराच्या वसुलीचे कायद्याने संविधानामध्ये वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळ्या कायदे कानून आहेत. ते न करता सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे, अब्रूचे लक्तरे वेशीवर मांडण्याचं काम यांनी केलं. आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळा होतो त्याची उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादाने सर्व अधिकाऱ्यांनी केला आहे. आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता, पाण्याच्या विंधन विहिरी बोर न करता साधारणतः 300 कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि हे काम न करता काढणारा त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व महिला आघाडी, युवासेना ही सगळी जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ढोल बजाव आंदोलन याच्यातून इशारा आम्ही देत आहोत. ड्युटी पिरियड मध्ये आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.